नाव रिसेंटली बघा ब्रिटिश मीडियाने तर कमालच केली. या लोकांनी असे आर्टिकल्स लिहिले की ऑक्सफॅम ज्यांनी रिसेंटली एक रिपोर्ट पब्लिश केली होती जिथे हे सांगितलं गेलं आहे की ब्रिटिशांनी ॲक्च्युली $63 ट्रिलियन पेक्षाही जास्त भारतातून लुटले होते. या रिपोर्टबद्दल ब्रिटिश मीडिया हे पब्लिश करतोय की ऑक्सफॅमने अशी माहिती पब्लिश करायलाच पाहिजे नव्हती. यामुळे भारतीय हिस्ट्रीला वेपनाईज करतील आणि हिस्ट्रीला पॉईंट करून म्हणतील की बघा आता तुम्हाला हे पैसे वापस करावे लागतील, कारण UK हे सर्व आता अफोर्ड नाही करू शकत. इथे बघा लिहिलं आहे की ऑक्सफॅम अक्यूज्ड ऑफ वेपनायझिंग हिस्ट्री ॲज अ क्लेम्स ब्रिटेन ओज $52 ट्रिलियन इन रिपार्टेशन टू इंडिया. ऑक्सफॅम रिपोर्टमध्ये लिहिलं होतं $63 ट्रिलियन. इथे ते पॉईंट्समध्ये सांगतायत खोटं. आणि ब्रिटिश मीडियाचं म्हणणं हे आहे की उद्या कधी भारतात जेन्युइनली अशी सरकार आली की ज्यांनी हे पैसे मागायला सुरुवात केली तर अशा केसमध्ये ब्रिटन काय करेल, तर फ्रीडम ऑफ स्पीच यांना तेव्हाच आवडतं जेव्हा प्रश्न यांना नाही विचारल्या जात. स्वतःचं ठेवा झाकून, दुसऱ्याचं बघा वाकून. अशा कंटेंटसाठी चॅनलला करा सबस्क्राईब. ग्लोबल गाथा.